विनंती केली महत्वाची. बाबा सांगू तुम्हाला, सकाळी सुटली, चुलीत तिला कर बाहेर काढली, पाणी गरम केली, बापरे 3-4 कमरले, अजून झाडझूड केली, भांडे घासली, बापरे लहान लहान मुलाची आंघोळ केली राया. बरोबर आहे. त्यांना शाळेत पोचून दिली राया. शाबास. आणि तुमची पुरुषाची जात. बाबा एखाद्या जरी दिवशी म्हटलं का हे घरातली रंगीत टीव्ही जशात तशी पडली आहे, त्यांच्या पटला गिटल्या कुमाल्या गाव. घरात मी तर म्हणलं ना त्या घरातली रंगीत टीव्ही तिच्यामध्ये लक्ष जात नाही, पण घरचा माणूस काय म्हणते त्याचं काही. कसे आली असे म्हणता, राधा हे कर, राधा ते कर. बाबा जरी तुम्हाला काम सांगितलं, काम सांगता बरोबर सुईच्या दरात काम झालं, स्त्रिया जवळून रात्रीच्या दरात. बाबा असं कसं चालणार म्हणते मी. राधा हा? एक गोष्ट विचारू. माई कोणती बा? जाऊ दे भानगड. आपण जातीचे कोण म्हणावे राधा राधा नारी. जातीचे मानव, आपण जातीचे मानव समाजाचे गवळी, शाबास. आपण जातीचे मानव नाही. समाजाचे गवळी. नाही मला असं वाटलं का आपण जातीचे मालिक आलोय तर हजेमध्ये फटाले. ए भाईताळे काय झालं बा? इकडे ये. हो, आली. जर आपण जातीचे मानव आहो, समाजाचे गवळी आहो, तर आपला धंदा कशाचा म्हटलं राधा नारी ग. विकण्याचा राया. शाबास. एवढं सारं समजते. आणि 8 दिवस झाले मी घराच्या बाहेर होतो आणि 8 दिवसापासून मी घरी येऊन पाहतो माझं जे शांत तसे पडले. काय बाजारला तुझं पाणी. हो वा? ह्या दह्याचा धंदा आता जुना झालेला आहे. बैताळे दह्याचा धंदा जुना झाला. हो ना. आता तुला कोणते नवे धंदे खोलले अजून. हो वा? मी काय म्हणते, ह्या धंदा जरी नाही केला आणि एखादा जरी दुसरा आपण धंदा केला तर काय होईल व? दुसरा धंदा हो. चांगला एखादा चांगला पैशाचा धंदा असेल ना, चांगला माणुसकीचा असेल तर करायला काय हरकत आहे. अहो मी म्हणते पैशाचा एकच धंदा आहे. हो. हो पैशाचा एकच धंदा आहे. मी घेत जाईन, तुम्ही देत जाता. मी घेत जाईन ना तुम्ही देत जाता. हे कोणते धंदे विचार धंदे सांगून जाईल. नाही व? अहो सोपा धंदा आहे तो. सोपा म्हणजे कोणता. अहो लावणीचा. लावणीचा धंदा. हो ना. शाबास. अहो मराठवाड्यातील आता मुली लावण्या करतात. बाबा शाबास. म्हणजे तू लावण्या करशील. हो ना. तू लावण्या करशील, मी पैसे घेईल. हो. वा रे वा. रानी तुझे क्या चाहिए. क्या चाहिए मुझे, क्या चाहिए. क्या चाहिए तुझे, क्या चाहिए. पैसा है तमाशा है, ये मचे ये पिंकी फूल डाले. कशी म्हणत आहे सांगितलं तुम्हाला. अहो कारभारी दमाना, अहो कारभारी दमाना, आता होऊ द्या दमाना, आता होऊ द्या दमाना, भिजल दमान, होऊ द्या दमान, भिजल दमान.
डोक्यावरती गजरा आणि डोक्याला बिंदिया वगैरे वगैरे फार छान सजली आज म्हणतो मी. कार्यक्रम नागपुरीतला होय ना म्हणून एवढं मोठं आणि सौंदर्य. अगर तुझ्या डोक्यामध्ये गजरा अगर तुझ्या डोक्यामध्ये गजरा तुझ्या गजऱ्यावर नजरा अगर तुझ्या गजऱ्यावर नजरा या बाईचा पाहून घ्या हा नवा नवा नखरा या बाईचा पाहून घ्या हा नवा नवा नखरा. घेऊन आणि तू लावणारे रशीद हे राधा काय म्हणाले व मी काय म्हणतो काय म्हणता जाऊ दे हा भानगडी जाऊ दे. लावण्या संध्याकाळी आहे संध्याकाळी लावण्या करू इथं. हो आमचे मित्र ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय चंद्रकांतजी खोते यांच्या पण आमच्या पार्टीला आणि या गौरवणीवरती 101 रुपयाचा प्राईज झालेला आहे मंडळापरी धन्यवाद स्वतःच्या प्रमाणे. म्हणून मी काय म्हणतो काय म्हणता वेळ भरपूर झाला. हा माठ घे आणि बाजारची वाट घे म्हणतो. हा माठ घेऊ बाजारची वाट धरू हा माठ घ्या म्हणतो बाजारची वाट बापरे एवढं लोकांमध्ये द्यायचं. राधा अगं या प्रपंचामध्ये राहुनी ग अगं या प्रपंचामध्ये राहुनी दोघांच्या विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. आणि हा प्रपंच जरी फाटका असला तरी ह्या जनतेला नीटनेटका दाखवला पाहिजे. खरी गोष्ट आहे खरी जिंदगानीची बाई तेच खरी जिंदगानीची बाई. आणि ज्या बाईनं माझ्या घरचा नवरा असा न तसा केला तो माणूस पुन्हा बिघडल्याशिवाय राहत नाही. लक्षात हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणून बाजारला जाणार नाही तू नाही जाणार बाजार. नाकावरचा मोठी जर झाला म्हणून नाक कापून फेकायचं असते का. आपला पारंपरिक धंदा आहे आपला हा पारंपरिक धंदा आहे. नाकावरचा मोती जर झाला म्हणून नाक कापून फेकायचं असते का. आणि त्या म्हशीच्या डोक्यावरील शिंग भारी झाले म्हणून ते शिंग काढून फेकत असते का. जोराचा वारा आला म्हणून घरातील दिवाळी जाऊन ठेवायचं असते का. आणि ज्या फांदीवरती बसली तर तीच फांदी काटाई छाटायची याला खरी शहाणपणा म्हणत असते का. नाही म्हणत असते. म्हणून माझं म्हणणं काय ते आहे कमरेला खोस गजरा अरे जमेल का गेला तुम्ही बदल कमरेला खोस गजरा जमेल का गेला
वेगळा आहे. म्हणून या दवाचा तू खात नको मोडता समजली का नाही? हो समजली. या दवाचा तू खात नको मोडता ह्या पदर कमरेला पदर कमरेला खोस गजरा जमेल का गरज लागून पदर कमरेला खोस गजरा जमेल का गरज लागून चांगला चोपडून नाही ना मी म्हणलं अशानं तरी जमन चोपडो करता चालली डोसक्यावर बसून ए राधा काय म्हणाले मग? नाही जात म्हणलं बाबा काय घ्या पदार्थ? असं वाटतं की रे घरच्या घरी चालला अरे राम 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 ह्या गावामध्ये वाकोडीचा 8 दिवस झालं भाऊ. पाटील राम राम म्हणतो. आम्ही तर राम राम म्हणणार राम राम पाटील हो हो राम राम पाटील केवढ्यात तू केवढ्या तू लमच्या तुला मी दही क्या दिसतो का तू की क्या दिसतो बाबा त्या जयाला हातात दिला तर आम्ही ते माझ्या बायकोची चुंबर खाली पडली होती का म्हणणं ऐकलं पाटील ते कोण हे कोण आहे म्हणजे ते तुमच्या गाठी होती ते कोण म्हणतो हे माझी पत्नी आहे ते तुमचे पत्नी होय ना तिथं तुम्ही कामा करता काय कुटुंब झाली म्हणून या आता पाहून रे ह्या माणसाचे माणसं ह्या माणसाचे बांध्याची बंदी बंद्याची बंदी हो. अरे मी माणसाची बाई पाहिली डॉक्टरची डॉक्टरीन पाहिली मास्तरची मास्तरीन पाहिली मेंबराची मेंबरीन पाहिली पण बंद्याची बंदी नाही पाहिली पाटील कुटुंब हा ठोकरीचा आणणाऱ्यांना तुमच्या आम्ही चांगला भाऊ चांगला नाही तर का खराब बोलतो त्याले काय एवढा मोठा उजीर दिसून भोगणी दान झालाय काय पाटील ज्या माझ्यामध्ये शक्ती ज्या माझ्यामध्ये भक्ती बाप रे त्याला बायकोच्या हाती जाण्याचं प्रेम वापरून अरे दोस्ता ज्या माणसामध्ये शक्ती त्या माणसामध्ये भक्ती त्याने बायकोले वाटतं यावं नाही तर कुटुंब मग एवढ्या दिवसाची दोस्ताना करत एखाद्या दिवशी शक्तीने भक्ती सांगितली मला पाटील सांगलो तू पण माझ्या घरावर आल्या होत्या अबे तर तू आता माझ्या घरावर याला ना सांग मला भक्ती जेव्हा निवडणूक होती तेव्हा 10 जण येत होता तर गावामध्ये निवडून यायचं होतं म्हणून येत होतो ना आता काढून होत्या भुलल्या का नाही नाही येईल म्हटलं एखाद्या दिवशी दोस्ता पाटील हो तर तुम्हाला भक्ती नाहीये नाही ना तुम्हाला आरती नाहीये आरती हो अरे बाबा मला कुठची आरती माझी बायको काकड आरती मध्ये जाते तर म्हणजे तिला हे पसंत माहित नाही माझ्या भाटला निद्रा पूजन निजन काही नाही नाही मला काहीच नाही मोठं तुम्हाला शर्त नाही आमच्या बायकाला पाटील हो दोघं जण हात जोडा हात जोडू तिला बोलव ए राधा काय म्हणाले मग? हा माहेरजण आपल्या घरी आला हो ना. म्हणजे दोघे जण हात जोडा तर जोडून घे हे घे जोडले हा यारच म्हणजे भाऊ रघुपती लागेल मी म्हणतो हात जोडा माझ्याकडे केलं ढोंगरना बायकोकडे केलं शक्ती हे पाचशे का झालं बे अशी भक्ती नाही का मग तशी तुला सांगितलं का तिच्याकडे पाहून हात जोडा तर मी म्हणलो बायकोकडे हात जोडते का ह्या लोकांकडे पब्लिककडे हात जोडते हा बरोबर लोकांकडे पाहून जोडतो हा तुला भक्ती हे कुठून बरोबर आहे बरं सांग पुढचं आरती काशाची आता घेतला ताशाच्या ताटामध्ये आरती घेतली त्याचे चेंडूर कोको बुक्का गुल्हार वगैरे वगैरे बिलकुल सर्व साहित्य आणलं आणि दुर्वा दुर्वा बी आणला नाणू खांजार पाटील यांच्याकडून अपोळे 20 रुपये हा खरा घनश्याम बाजीरावजी पाहुणे यांच्याकडून 11 रुपयाचा प्राईज झाला धन्यवाद धन्यवाद आरती केली हो आरती नाही म्हणताय मला नाही म्हणतायत बाबा दोघं हात जोडल्या का जोडलं ना आरती धरल्या ठरली कायमचे डोळे लावा अबे वाचित का बेबी म्हणे जीव नको सोडा फक्त भक्ती वाचून देण्यासाठी हा बरं फक्त जीव नको सांगा नाही हात जोडल्या हो जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल
काका म्हणून राहिला वा. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल बरोबर आहे. कोण नाही म्हणजे भाड्याचा थांब. जय हरी विठ्ठल बरोबर आहे. हो खावाले भेटन ना पेवाले भेटन हे बरोबर आहे. बरोबर आहे. खावाले भेटन माझ घरी आला तर तुला चहा नाश्ता पाणी चालेल आणि पाटलाची उतरला पाटली का ए पटेल तुम्हाला त्यातून मला मारू नका. पटेल तुम्ही 8 दिवस चहाच्यावर जातात तमाशावर जातात बरोबर आहे जातो ना. भागवत करावे जातात कोण्या बाया शेजा सप्लाय करत्या तर म्हणतो अचानक तुमचा तब्येत खराब झाली. अचानक मी कार्यक्रमाला जर गेलो आणि माझी तब्येत का खराब झाली मग ह्या गावातल्या ट्रॅक्टर नाही भेटला तरी कारण भगत पाहिजे. भगत नाही भेटला तर त्या चौकात लोकांना बोलायला तुमची मयत उठली का. अच्छा म्हणजे मी जर मेलो तर माझी मय्यत उठण बरोबर आहे. हो ना मग तुमच्या बायकोची बांधली नाही फुटत असं होय का हो. असं बरोबर आला का ह्या? मी जर एखादा मेलो कदाचित माझी मय्यत नाही उठण आणि मय्यत उठली का तुझ्या बांगड्यावर फुटण. बागड्या फुटले हा माझं का खावाले मग तू कुकुला पोचून जात कसा लोकांच्या नावाला लावशील. बरोबर आहे दोस्ता. का समोर दोस्ता तू माझ्या घरापर्यंत आला. माझ्या बायकोला तुझी बायको 2 शब्द सांगेल. माझी बायको आचार विचाराने बिघडली. तू तुझ्या घरी जा आणि तुझ्या बंदीला येथपर्यंत घेऊन ये. तिचे 2 शब्द ऐकून माझी पत्नी दुरुस्त झाली आणि बाजाराला जाईल. लोकांच्या पाव कवडी करा. हा रमेश खुंडेच्याकडून मेक्सिकनचं पॅनल आपला धन्यवाद प्रणाम. बाकी जातो जितो पण एक सोय आहे का. कोणती कालपासून आम्ही आलू पोवायला भेटलो. अबे आलू पोहा जेवायचा अर्थ तू फिकर नको करू. भेटेल ना. हो हो मी इकडे जातो ना तिकडे काय तुला जसं सांगितलं समाज तुम्ही माझे पती ना. मी तिला पडते. हो मी किती दिवस झाला आवाज मारून राहिलो. अहो मी घरामध्ये काम करत होती तिकडे मला ऐकायला ना आला तुमचा आवाज. घरामध्ये कामा करते. हो फक्त तुम्ही दोघ्यात बाया आहे का बाकीच्या बाया नाही का. अहो पण तुमच्या मुलांची मी आंघोळ करून दिली त्याला शाळेत पाठवली. बराच हो महिन्यात किती दिवस झाले पाटलाच्या लग्नाला. आता 25 वर्ष होऊन राहिले. हो एक काही पाटलाला कुठल्या नावला नाही गावला नाही झाला. मग आजूपर्यंत का आता एका शरीरात देवाची कृपा झाली तर एका एक आवडे जावले झाले. हो का. हो अहो तिथं ब्रह्मा विष्णू आणि महेश असलं पाहिजे. याची पुढे पाटलाला होते. मग त्यांच्याकडे बारस असलं पाहिजे ना. पाचा आहे लगाडीचा खावाचा आहे. हो का. त्याची काय आलू उंडे आणि म्हणजे लकुल्ला लड्डू. लिलापी हो नाही हे. अहो लिलाबी नाही जिलाबी म्हणा. हा ते तो मग चाला ना म्हणलं. पाटाच्या घरी चांगली ठेवतो. हो चला. नाहीतर तुला उपल्याला फुकाट येईल. हो थैली घेते सोबत. काय योग हो चला. काय बनवून भावे तुम्ही. हो इमानदारीने पाटाच्या मालकला. हो चला.
हो का? गावा, तुझा सन्मान आहे. तू तुझ्या पत्नीला काम सांग, करारा सांग, दबका सांग. इकडे मी माझ्या पत्नीला सांगतो. पाटे बस बनून डबा फेकून जाते ना उतार येऊन झोपून. बापरे, एवढा दरार आहे. नाही तुमच्याकडे पोंपोन करतो का? ठीक आहे ना, पाहतो ना. दाखव तू जरा. सुरू पाटे होते ना हो, होते ना हो. ए राधा, काय म्हणाले? इकडे. आली पाहिलं ते? हे का पायतावा या गावी मी म्हणालो का, त्या माणसाची बायको एका शब्दाला खाली बसते आणि दाबाला लागली हातात. तू बी सुरू. माग तोंडाला सांगे आता पोंपोन केसर फुगे तुम्ही मंडळच्या ना चिंगोळी का? बरं, दुसरा दबका सांग. पाटे हा, दुसरा बी आहे. सांग ना. खाली बस पट्ट्याची पट्टी. ए, खाली बस. डोक्यावर गदा टाकून आपली झोपून राहते. खरं झोपणं येतो ना खरं. पाटे लोकांना माहिती आहे हे उभी केव्हाची आहे ना माझी कधी बसते ना आता उभी होऊन दाखवतो. उभी होय खरे खरे हे आदमी दोस्ता, तुझा खरोखर धक्का आहे. मी काय म्हणतो, वेळ भरपूर झाला. तू तुझ्या पत्नीजवळ माग दे आणि बाजारची वाट घ्यायला सांग. मी माझ्या पत्नीला इकडून बाजारला काढतो. ये मेरी बीबी, ये है तेरी बीबी. मैं है इसका बीबा. बाप रे, बीबा. ये है मेरी पत्नी, मैं इसका है लादर खन्ना. बाप रे. ये है मेरी लंजी बीबी बेपिल की, मैं है 3 फुटाला एंडीना. बाप रे, यांची नाव आहे. चांगली गोष्ट आहे. बाटे आता पाठवतो. पाठव लवकर. अगं दिवानी दिवानी वाकुडीच्या नदीच्या बापरे, वाघोडीच्या नदीच्या पलीकडे चालली गेली. आणि ते गाव आहे ना, ते पाय बरं. हे दुरून पाय थोडस. गोटनगोटली होय. नाही म्हणतो, ते गाव हे पाय ना थोडस. पण ह्या बाप्पा माझ्या भंडाऱ्या ह्या गावच्या वाकुडीच्या लाजमेला का जागा नाही भेटली का? ह्या पाटलाच्या वाल्यात आले, ह्या गोटची लाईन आहे. ह्या पाटलाच्या वाल्यात जागा भेटली का? खांबा आणून गाडला. हे भाऊ गाडला तर गाडला, चांगला खुपसूट लावायला पाहिजे त्याने. उकून बाकून काढला. हे कोट्या यांच्या येते का खाली खालू नाही होता का ना वरतू नाही का? ना साप लागला ना कलंड लागला तर बाजार रवण्याचा जागा. मोठे मोठे येण्या ना बिलकुल आपल्या झुल्यावर बसला. जय भवानी वाकुडी. कशाला मारलं मला? तू बायको होस काय झालं? बाबा, तू बजारला घेतलीस ना? रस्त्याने जाता जाता पायामध्ये काटा घडला तर काढत होती मी. काटा कायचा अहो छा याचा भराटीचा काटा होता. आला तिचा अवघड पैशाचा का आंब्याचा? बापरीचा काटा. मग जाते का नाही तू? मग तो किती जोराला काटा? हे मैदान, वेळ भरपूर झाला. आता जाते बाई. आता मी त्यांना समजून सांगतो. त्या बाजारला जाऊन तू बाजूला हो. बेटा राधा, काय म्हणाले वा? वेळ भरपूर झाला आहे. हो ना, खरी गोष्ट आहे वा. आणि पुन्हा काय म्हणतो, आपला संसार सुद्धा करून जाईल. सप्लिमेंट आपले लेकरं उपाशी मरतील ग. चल लवकर. पुरी हो. तुम्ही बाजारला चालले, पण बाजारला जाता जाता हे झाडी झोडीची वाट आहे. साडी जुडीची वाट आहे. रस्ता आहे, जंगलाची रस्ता आहे. खरी गोष्ट आहे. जंगलाच्या रस्त्याने तुम्ही काही बोलत चालत गेल्या पाहिजे. कशाची भीती वाटणार नाही. आणि चालता चालता एक दुसरीला गोष्ट सांगत जा. कथा गाणे सांगत जायचं. म्हणून पहा कशी आहे.
होती आहे का अन औषा हाताचे रवी बांधली बनवली केले बाईने घुसरानं केले बाईने घुसरानं मला पवन ते दोर लावले हो अवस्था विसरून हो धीरे धीरे हो उन्मनी हातात जाऊन पोहल्याच्या अवस्था विसरून हो धीरे धीरे हो त्या उन्मनी हातात जाऊन पोहचल्या चारही अवस्था विसरून पण यावरती माझी अवस्था काय म्हणतात ऐका अनवस्थात माझे पिता तुकाराम अनवस्थात माझे पिता तुकाराम